ओम शांती. आज 29/3/2026 चे अव्यक्त बापदादांची रविवारची महावाक्य पुनर्चलित मुरली आहे 25/10/2009. मुरलीचं टायटल आहे सर्व खजान्यांनी संपन्न आपल्या चेहऱ्याद्वारे व्यवहाराद्वारे अलौकिकतेचा साक्षात्कार करवा. आज बापदादा सर्व खजान्यांनी भरपूर असलेल्या संपन्न मुलांना पाहत आहेत. सर्व खजान्यांचा दाता शिवबाबा आपल्या सर्वांना सर्व खजाने भरभरून देत आहेत. बालक असलेले आणि मालक बनणारे अशा मुलांना विशेष आज बाबा भेटण्यासाठी आलेले आहेत. बाबा म्हणतात पहिला खजाना आहे ज्ञानधन. ज्ञानधनाच्या द्वारे आत्मा विभिन्न बंधनातून मुक्त बनते आणि अनेकांना मुक्त बनवण्यासाठी निमित्त बनते. ज्ञानधन हे खजिना आहे ज्याद्वारे आपण बंधनातूनही मुक्तीचा अनुभव करू शकतो. दुसरं खजिना आहे योग. योग या खजान्याद्वारे आपल्याला आपोआपच शक्तीचा अनुभव व्हायला लागतो. आठवणीचा खजाना अनेक शक्तीची प्राप्ती करून देते. तिसरा खजाना धारणेचा खजाना, ज्याद्वारे आत्म्यामध्ये गुण दैवी गुण यायला लागतात. चौथा खजाना सेवेचा खजाना, ज्याद्वारे दुवा आशीर्वाद आपोआपच आपल्या खात्यामध्ये जमा व्हायला लागते. तर हे खूप सुंदर धन आहे. बाबांनी याचं मागच्या अव्यक्तवाणीमध्ये खूप सुंदर विस्तृत विश्लेषण केलं होतं. आज संक्षिप्त रूपामध्ये बाबा सांगत आहेत. बाबा म्हणतात त्यापेक्षाही मोठा खजाना आहे संगम युगावरचा वेळ. ज्यांना वेळेच्या खजान्याचे महत्व कळते त्यांना सर्व प्राप्ती आपोआप व्हायला लागते. संगमयुग खूप छोटस युग आहे, परंतु प्राप्ती खूप अधिक आपण करू शकतो, अधिक करू शकतो. बाबा म्हणतात संगम युगावर आपल्याला अनेक जन्माचं तन मन धन आणि जन या सर्व गोष्टीची प्राप्ती करण्याचा चान्स संधी आहे. 21 जन्म फुल गॅरंटी आहे, कारण एक एक सेकंद अनेक वर्षांपेक्षा सुद्धा मूल्यवान आहे. बाबा म्हणतात 2 मिनिट वेस्ट नाही तर 2 मिनिट हे 2 वर्षा समान आहे. बाबांनी याचंही विस्तृत विश्लेषण आज महावाक्यांमध्ये केलेलं आहे. बाबा म्हणतात संगमयुग म्हणजे परमात्म मिलन करण्याचा वेळ. जीव आणि शिव, आत्मा आणि परमात्मा यांच्या भेटीचा वेळ, सर्वोत्तम काळ. संगम युगावरच अतिंद्रिय सुखाची अनुभूती आपण करू शकतो. बाबा सांगतात संगम युगावर ब्राह्मण परिवाराचं प्रेम प्राप्त करता येतं आणि संगम युगावरच आदी मध्य आणि अंत याचं पूर्ण ज्ञान प्राप्त करण्याचं भाग्य फक्त आणि फक्त संगम युगावरच आहे. म्हणून बाबा म्हणतात की प्रत्येक कल्पात फक्त एका युगामध्ये संगम युगावरच या सर्व प्राप्ती करता येतात. म्हणून संगम युगावरचा एक एक सेकंद एक एक मिनिट अतिमूल्यवान आहे. म्हणूनच संगम युगाला हिऱ्यासारखा वेळ असं म्हटलेलं आहे. आज बाबांनी याचंही खूप सुंदर आपल्याला वर्णन करून सांगितलं संगम युगाचं महत्व काय आहे. पुढे बाबा सांगतात बाप दादा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहतात की खजाने किती जमा आहे.
चेहऱ्यावरून, व्यवहारावरून बाबांना आपोआप कळते की यांच्या खात्यामध्ये खजाने किती जमा आहे, खजाना किती वाढवला आहे, ते सुद्धा चेहरा आणि व्यवहार यावरून दिसते. बाबा म्हणतात खजाने खूप आहेत, परंतु आता फक्त त्याचं वर्णन करण्यामध्ये वेळ घालवायचा नाही. प्रत्यक्ष अनुभव करायचा आहे आणि अनेकांना प्रत्यक्ष या खजानांचा, ज्ञानाचा, गुणाचा, शक्तींचा, जे पण खजाने बाबांनी सांगितले याचा प्रत्यक्ष अनुभव करवायचा पण आहे. बाबा म्हणतात हे आत्मे विशेष आहेत, प्रिय आहेत, बाबांचे प्रिय आहेत आणि न्यारे आहेत. हा अलौकिकतेचा साक्षात्कार अनेकांना दुरूनच करवायचा आहे. ब्रह्मा बाबांनी उदाहरण सांगितलं, जसे ब्रह्मा बाबांना पाहिलं दुरूनच, बाबांची पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व, बाबांच्या चेहऱ्यावरची चमक दमक, जे काही अलौकिकता होती, तर ती आपण बाबांच्या मुलांमध्येही यावी असं बाबांना आपल्याकडून अपेक्षित आहे. म्हणून बाबा म्हणतात तुमच्याकडून अनेकांना अलौकिकताचा अनुभव व्हावा, यासाठी आपल्यामध्ये ती न्यारी आणि प्यारी अवस्था, अलिप्त आणि वेगळे राहण्याची आणि बाबांसोबत कनेक्ट राहण्याची, संबंध जुटलेला राहण्याची अवस्था पक्की बनवण्याची आवश्यकता आहे. बाबांनी पुढे मधुबन निवासींसाठी थोडस 1-2 वाक्य बाबांनी म्हटलं की मधुबनचे वायुमंडल फ्रेश आहे, ताजे तवाने करणारे आहे आणि सहयोग पण मिळतो या वायुमंडल मध्ये. आणि एकच जिम्मेदारी आहे स्वपरिवर्तनाची, कारण मधुबन मध्ये गेल्यानंतर वायुमंडल मदत करतं, अनेकांच्या संघ चांगला श्रेष्ठ मिळाल्यामुळे मदत होते, परंतु बाबा म्हटले जिम्मेदारी एकच घ्या, स्वपरिवर्तनाची. मनसा सेवा, एकमेकांच्या अनुभवांचा लेनदेन, देवाणघेवाण, हा खूप चांगला चान्स, संधी मधुबन मध्ये आहे. म्हणून बाबांनी सांगितलं आता काहीतरी कमाल करून दाखवा, न्यारे आणि प्यारेपणाची प्रत्यक्ष स्वरूप बनवून दाखवा. बाबांनी पुढे सांगितलं की जर बाबा विश्व कल्याणकारी आहे, तर बाबांची मुलं बाबाच्या विश्व कल्याणच्या कार्यामध्ये मदतगार, सहयोगी आहेत. आणि असे जे सहयोगी मुले आहेत, तर बाबा म्हणतात ते मुले सिद्ध करतात आणि बाबाही म्हणतात वाह मुलांनो वाह. बाबा मुबारक देतात अशा मुलांना जे विश्व कल्याणाच्या कार्यामध्ये बाबांचे सहयोगी बनतात. बाबा म्हणतात की मम्मा नेहमी एक वाक्य म्हणायच्या की आता नाही तर कधीच नाही, कारण आज जो वेळ मिळालेला आहे तो उद्या मिळेलच याची शाश्वती नाही. म्हणून ब्राह्मणांच्या शब्दकोशामध्ये कधी कधी हा शब्द बाबांना आवडतच नाही. बाबा म्हटले हा शब्द समाप्त करून टाका, हा शब्द ब्राह्मणांच्या शब्दकोशात नकोय. कधी कधी जेवढं होईल तेवढं करूत बघूत. बाबा म्हटले आत्ताच सर्व, मम्मा नेहमी म्हणायच्या ना, तर ते आत्ताच करायचं आहे, आज करायचं आहे, असा संकल्प दृढ करायचा आहे. म्हणून बाबा म्हटले चार्ट रोज, बाबांना रोज रात्री चार्ट सांगून आपला हिशोब देऊन मगच झोपायला पाहिजे. चार्ट देऊन रात्री बाबांची आठवण करून, बाबांना खूप मनातून स्मरण करून झोपायची सवय लावा. बाबा म्हटले चार्ट सांगून काय होतं, तर बुद्धी रिकामी होते आणि जेव्हा बुद्धी रिकामी होते तेव्हा झोप छान लागते. आणि पुढे बाबा सांगतात की मग झोप छान लागल्यामुळे सकाळी डोळे उघडताच आपोआपच बाबांची आठवण आपल्याला यायला लागते. आणि त्याचा फायदा हा सांगितला आज बाबांनी, जर आपण बाबांच्या आठवणीत झोपलोय, बाबांना उठल्यानंतर सर्वप्रथम बाबांनाच आठवण केलंय, तर त्याचा फायदा हा आहे
की धर्मराजपुरीमध्ये जायची गरज पडणार नाही. बाबा म्हटले, अशी हिंमत आहे का की आपल्या कर्माद्वारे बाबांना आपण प्रत्यक्ष करू शकू? अशी हिंमत आहे का? असा प्रश्न बाबांनी आज दोनदा विचारला. बाबा म्हणतात, दृढ संकल्पाची चाबी नेहमी सोबत ठेवा आणि ही चाबी जपून ठेवा, कारण या चाबीच्या मागे माया खूप आहे. त्यामुळे गे गे करूत बघूत, होणार तर आहोतच, होणाही हे करणार तर आहोतच, असे शब्द नको आहेत. म्हणून दृढ संकल्पाची चाबी सोबत ठेवायची. बाबा सांगतात, तुमच्या चेहऱ्याद्वारे चमक दिसली पाहिजे आणि ही चमक आपल्या बाबांच्या आठवणीच्या तीव्रतेची असावी. बाबा म्हटले, प्रत्यक्षतेच्या निमित्त तुम्ही आहात, त्यामुळे तुमच्या मनात कुठलाही प्रश्न, शंका, कुशंका नसावी. यावरती पण बाबांनी आज विस्तृत विश्लेषण केलेलं आहे. बाबा म्हणतात, दोन शब्द आठवा. कोणते? मायाला इशारा करा, बाहेर जा, है ना, गेट आउट. आणि स्वतःच्या लक्षात ठेवा की मी इथे गेस्ट हाऊस अर्थात पाहुणा आहे. या दोन शब्दांवरती बाबांनी लक्षात करायला सांगितलं. गेट आउट म्हणायचे मायाला आणि स्वतःला पाहुणा समजायचे. गेस्ट हाऊस मध्ये आहोत, तात्पुरते आहोत असं समजायचंय. आता घरी जायचे आहे आणि मायाचे वादळ जे पण येतात, विघ्न येतात, परीक्षा येतात, ह्या भेट वस्तू आहे, हे सदैव लक्षात ठेवायचे. कारण मायाचे विघ्न, परीक्षा जेव्हा येतात, हेच आपल्यासाठी गिफ्ट आहे. आणि जेव्हा माया येते ना, ह्या गिफ्ट जेव्हा आपल्याला भेटतं, तेव्हा लिफ्ट आपोआप मिळायला लागते, आपली अवस्था उन्नत व्हायला लागते. म्हणून मायाला न घाबरता गिफ्ट समजून, परीक्षेला गिफ्ट समजून आपल्याला लिफ्ट मध्ये बसून हलकं होऊन वर जायचं आहे. बाबा म्हटले, सदैव लक्षात ठेवा की आम्ही बेहदचे वैरागी आहोत. आणि वैराग्य जेव्हा येतं तेव्हा अटॅचमेंट, अलिप्तपणा अटॅचमेंट तुटते आणि अलिप्तपणा यायला लागतो. आणि बेहदचे वैरागी असल्यामुळे उमंग, उत्साह वाढायला लागतो, खुशी, आनंद वाढायला लागतो. बाबा म्हणतात, हिम्मत असेल आणि उमंग उत्साहाचे पंख असतील तर उडा आणि अनेकांना उडवा. परंतु मध्ये मध्ये चेक करा की पंख ठीक आहेत का, उमंग उत्साहाचे पंख ठीक आहेत का, हिम्मत आहे का, हे मध्ये मध्ये चेक करायला सांगितलं. बाबा म्हणतात, आपण सर्व मुले नेहमी तयार आहात आणि अशा परिस्थितींमध्ये तयार, निर्विघ्न बनून अनेकांना आपल्याला मायाजीत बनवायचं आहे. अच्छा, बाबांनी सर्वांना शेवटी यात प्यार दिलं. बाबा सांगतात, सर्व निर्विघ्न तयार असलेले, मायाजीत, स्नेही, सहयोगी, सेवेत सहयोग करणाऱ्या अशा सर्व आत्म्यांना विशेष सुमधुर आठवण, याद, प्यार, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याच आत्मिक मुलांची नमस्ते नमस्ते. आजचं वरदान. आज बाबा सांगतात, आपल्या श्रेष्ठ वृत्तीद्वारे वायुमंडल शुद्ध बनवणारे सदा शक्ती संपन्न आत्मा भव. बाबा म्हटले, जिथे विचार शक्तिशाली असतील, विचार सकारात्मक असतील, तर विचारांच्या द्वारे वृत्ती बनते, वायुमंडल बनतं. आणि वायुमंडल जिथे पॉझिटिव्ह असेल, श्रेष्ठ असेल, तिथे कमजोरी आपोआपच समाप्त होते. शक्तीचं वायुमंडल असल्यामुळे बाबा म्हणतात की आपोआपच तिथे शुद्ध व्हायब्रेशन पसरायला लागतं. म्हणून सर्वप्रथम आपल्या वृत्तीला श्रेष्ठ बनवायचं आहे आणि वृत्तीच्या द्वारे वायुमंडलला श्रेष्ठ बनवायचं आहे. म्हणून बाबा म्हटले, सर्वप्रथम प्रतिज्ञा करा की माझ्या वृत्तीला मला श्रेष्ठ ठेवायचं आहे. आजचा सुविचार आहे, गुणमुरत बनून सर्वांना गुणमुरत बनवणारे हेच महादानी बनणे आहे.
गुणांना युक्त बनायचंय, स्वतःला गुणांनी युक्त बनवून अनेकांना गुणाचं दान द्यायचंय, हेच सर्वात मोठं महादान आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे. निश्चयाचा पाया मजबूत करून निर्भय आणि निश्चिंत राहण्यासाठी आज बाबांनी सांगितलं, जिथे खरे प्रेम असते तिथे अंदाज किंवा शंका, कुशंका, संशय राहत नाही. स्नेहाचे बोल दुःख देत नाहीत. म्हणून जिथे स्नेह आहे, सहयोग आहे, तिथं स्वार्थ नाही, आणि जिथं स्वार्थ नाही तिथं व्यर्थही नाही. म्हणून संपूर्ण निश्चय बुद्धी बनून आपल्याला ब्रह्माबाबांच्या आशा पूर्ण करायच्या आहेत. या सर्वांचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. ओम शांती.